सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण धम्मपदातील गाथा नंबर 347 ह्या गाथेचा अभ्यास करणार आहोत. भगवंतांनी जे महत्वाचा उपदेश धम्मपदात केलेला आहे त्यात हा एक महत्वाचा उपदेश खेमाथेरीला त्यांनी केलेला आहे. खेमाथेरी अत्यंत विद्वान थेरी होती. सुंदर तर होतीच, परंतु त्या सुंदरतेचा तिला खूप अभिमान होता आणि त्यामुळे ती भगवंताच्या दर्शनाला पण जात नसे. आणि राजा बिंबिसाराला वाटायचं की ही माझी राणी धम्मामध्ये स्थित व्हायला पाहिजे. त्याने अनेक प्रयत्न केले, परंतु ती भगवंताच्या दर्शनाला कधी गेली नाही. तेव्हा जी काही घटना घडली ती आपण ह्या कथेत सांगणार आहोत. भगवंतांनी ही गाथा जी म्हटली ती गाथा अशी आहे. ये राग रक्तानुपतंति सूतं स्वयं कतं वक्कटको वजालम् एतं पिछेत्वानुवदन्ति धीरा अनपेक्षिनो सब्बदुःखं पायम्. याचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे कोळी स्वयं बनविलेल्या जाळ्यात अडकतो, त्याचप्रमाणे रागरंजित लोक, आसक्त लोक स्वतःच बनवलेल्या तृष्णारूपी जाळ्यात अडकून पडतात. मात्र धीरजन, पंडितजन, शहाणे लोक सर्व दुःखांचे प्रहार करून ह्या जाळ्यांना सुद्धा तोडून अपेक्षा रहित होतात. तर ही कथा, ही गाथा भगवंतांनी केव्हा म्हटली? वेणुवनात विहरत असताना भगवंतांनी ही गाथा राणी खेमा हिला उद्देशून म्हटलेली आहे. मगध राजा बिंबिसाराची खेमा ही पट्ट राणी होती. ती अत्यंत लावण्यवती होती आणि तेवढीच रूप गर्विता सुद्धा. राजाला नेहमी वाटायचं की राणी वेणुवनात जाऊन भगवंताचा धम्मोपदेश तिने ग्रहण करावा, परंतु ती भगवंताचा धम्मोपदेश ऐकणे तर सोडा, दर्शनाला सुद्धा कधी गेली नाही. कारण तिने असे ऐकले होते की भगवान नेहमीच सौंदर्याची निंदा करतात आणि म्हणूनच ती त्यांचे दर्शन घेणे टाळत होती. राजाने खेमा राणीची चित्तवृत्ती जाणली होती. तिला तिच्या सौंदर्याची प्रशंसा केलेली खूप आवडत असे, मात्र सौंदर्याची निंदा तिला सहन करणे अवघड जात होते. खेमा राणी ही संगीताची अत्यंत शौकीन होती हे राजाने ताडले. अनेक उपाय करूनही खेमा बुद्धांची मधुरवाणी ऐकायला न आल्यामुळे राजाने एक उपाय शोधून काढला. वेणुवनात एका संगीत मैफिलीचे त्याने आयोजन केले. संगीत ऐकण्याच्या निमित्ताने राणी खेमा वेणुवनात गेली आणि संगीत ऐकून झाल्यानंतर बुद्धांच्या प्रवचनाकडे सहज वळली. भगवंताची अमृतवाणी तिच्या कानावर पडली आणि तत्क्षण ती श्रोता बनून भगवंताची वाणी ऐकायला बसली. भगवंतांनी आपल्या दिव्य चक्षुंनी जाणले की खेमाला सूक्ष्म बुद्धिबळानेच समजावणे आवश्यक आहे. भगवंतांनी हेही जाणले की खेमाजवळ अनेक जन्मात अर्जित पुण्यपारमितांचा अपार संग्रह आहे. त्यांनी तिची मनोदशा जाणली.
हेमा जेव्हा भगवंताचा उपदेश ऐकत होती तेव्हा तिला असे वाटू लागले की बुद्धांच्या जवळ जणू एक अत्यंत रूपवती देवांगना उपस्थित झालेली आहे आणि ती भगवंतांना पंख्याने वारा घालीत आहे. तिचे रूप सौंदर्य आणि अप्रतिम लावण्य पाहून हेमा आश्चर्याने थक्क झाली. असे अलौकिक रूप तिने यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. ती भावविभोर होऊन विचार करू लागली की मी तर तिच्या समोर तिची परिचारिका बनण्याच्या लायकीची सुद्धा नाही. काही वेळानंतर ती नवयौवना प्रौढ होताना दिसू लागली. तिचे सुंदर सुंदर केस आता सफेद होऊ लागले होते. रूप सौंदर्य आता ढासळू लागले होते. मुखमंडल सौंदर्यात आता सुरकुत्या दिसू लागल्या. कांतीपूर्ण चेहरा आता हळूहळू विकृत दिसायला लागला होता. मोत्यासारखे दात काही गळलेले दिसत होते आणि ओठातून लाळ टपकू लागली होती. हळूहळू तिची कंबर वाकली आणि तिला उभे राहण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागला. ती एवढी अशक्त झाली की तिचे शरीर दुर्बलतेने थरथर कापू लागले. पंखा सुद्धा ती नीट धरू शकत नव्हती. त्या सुंदर युवतीची ती परिवर्तन झालेली रूप अवस्था पाहून राणी खेमा अत्यंत व्यथित झाली. रूप सौंदर्याचे एवढे अवमूल्यन झालेले तिने पहिल्यांदा अनुभवले होते. तिच्या डोळ्यासमोर हे सर्व घडले होते. तिच्यात एकदम धम्म संवेग जागा झाला. खेमाने अनित्याचे गूढ जाणले होते. तथागतांनी खेमाची ही चित्तवृत्ती जाणली. ते म्हणाले, खेमा, हे शरीर पहा, हा हाडांचा एक सापडा आहे. ह्या जीर्ण होत असलेल्या शरीराला पहा, आजार आणि मृत्यू याची परिणती आहे. खेमा, तू समजतेस की रूप हे सार आहे, परंतु हे रूप किती असार आहे हे तू पाहतच आहेस. हे शरीर एक दिवस असेच गळून पडते आणि मृत्यू येतो. तरुणपणी अत्यंत सुंदर असलेले हे शरीर एक ना एक दिवस नष्ट होते. जे लोक आसक्त होऊन, द्वेषाने दूषित, मोहाने मूढ होऊन आपल्या तृष्णेचा स्रोत थांबवत नाही, ते आपल्या बनवलेल्या स्रोतात, आपल्या प्रवाहातच असे अडकतात की ज्याप्रमाणे होडी आपल्याच बनवलेल्या जाळ्यात अडकतो. धीर पुरुष, शहाणे पुरुष ह्या स्रोताला छेदून सर्व दुःखांचे प्रहार करतात व आकांक्षा रहित होऊन प्रव्रजित होतात. असा हाय खेमा भगवंताच्या चरणी लीन झाली. ती श्रोतापन्न झाली. राजा बिंबिसाराला अत्यंत आनंद झाला. त्याच्या सुखाला पारावर उरला नाही. राणी खेमाने प्रवज्जेसाठी राजाची आज्ञा मागितली व ती भिक्षुणी झाली. बुद्ध, धम्म आणि संघाला ती शरण गेली. भगवंतांनी तिची मनोदशा ओळखून पुढील गाथा उपदेश केला. ये रागरक्तानुपतंति सोतं सयंकतं मक्कटको वजालम् एतं पिछेत्वानुवजन्ति धीरा अनपेक्षिनो सर्वदुःखं पहाय. या गातेचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे कोणी स्वतःच बनवलेल्या जाळ्यात अडकतो, त्याचप्रमाणे राग रंजित लोक, आसक्त लोक, तृष्णेत बुडालेले लोक स्वतःच बनवलेल्या जाळ्यात अडकून पडतात. मात्र धीरजन, पंडितजन, शहाणे
सर्व दुःखाची प्रहार करून आकांक्षारहित होऊन प्रवृत्तीत होतात. ह्या गाथा उपदेशानंतर राणी खेमाने अर्हतपद प्राप्त केले आणि बुद्धांची अग्रश्राविका म्हणून प्रसिद्ध झाली. अशा रीतीने बघा, तात्काळ तिला बोध झाला आणि ती अर्हत पण झाली. आणि जी भगवंताचा द्वेष करत होती यासाठी की भगवान सुंदरतेचे घृणा करतात, असं नव्हे. सुंदरता चांगलीच असते, त्याची घृणा कोणी करत नाही. परंतु माणसाला गर्व नको, अति गर्व नको. जे निसर्गाने तुम्हाला लाभलेली स्थिती आहे त्याचा एवढा गर्व नको की त्या तुम्ही तृष्णेत आसक्तीत अडून आपलं नुकसान करून घेता, स्वतःच तुम्ही ह्या भवसागराच्या जाळ्यात अडकता. ह्याच्यातून बाहेर सुटण्याचा प्रयत्न करा, असेच भगवंतांना इथे सांगायचे आहे. मग कटको व जाल म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे कोळी जाळे विणून त्या जाळ्यात किडे किंवा माशी वगैरे अडकल्यास शीघ्रतेने धावून त्यास पकडतो व आपल्या जाळ्याच्या विशिष्ट ठिकाणी नेऊन त्याचे रक्तप्राशन करतो व नंतर स्वतःच त्या जाळ्यात अडकून पडतो, त्याचप्रमाणे हे सांसारिक प्राणी सुद्धा आसक्त, द्वेषमग्न, मोहमग्न होऊन आपल्याद्वारेच रचलेल्या तृष्णा स्रोतात जाऊन पडतात व त्यातून त्यांना बाहेर पडणे कठीण जाते. अतः ह्या स्रोताला दुरतिक्रम म्हणजे कठीणतेने पार पाडण्यालायक असं नाव दिलेलं आहे भगवंताने. इतंपि क्षेतवान वजंती धीरा, याचा अर्थ आहे काय, पंडित जन शहाणे लोक ह्या तृष्णारूपी बंधनाला छेदून निरपेक्ष म्हणजे उदासीन, साक्षी भाव या निराशक्त होऊन अर्हतत्व मार्गाने सर्वस्वी दुःखाच्या प्रहार करून निर्वाणाकडे अक्षर होतात. अशा तऱ्हेने भगवंतांनी ह्या गाथेत उपदेश केलेला आहे. म्हणून भगवंतांना हेही म्हणायचं आहे की काम वासनेचे बळी होऊ नका, इंद्रिय सुखाच्या प्रवाहात तुम्ही जाऊन पडू नका. हे अनित्य आहे, हे बदलणारे आहे, हे कायम राहणारे नाही आहे. याचे तुम्ही भान ठेवा आणि या भवसागरातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा, विकार मुक्त होण्याचा प्रयत्न करा, असेच भगवंतांना इथे सांगायचं आहे. धन्यवाद. जय भीम. म्हणून अनेक गाथा आणि कथा धम्मपदातील आपण सादर करणार आहोत. उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी धम्मपदात दिलेला आहे. आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपल्यासाठी अवश्य सादर करू. तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या. धन्यवाद. जय भीम.